नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशी. तर तूळ राशी 17 फेब्रुवारीची अमावस्या तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडवणार आहे, तुमच्या घरात काय बदल होणार आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये कोणती नवीन घटना घडणार आहेत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आज आपण तूळ राशीसाठी 17 फेब्रुवारीच्या अमावस्येचा अत्यंत महत्त्वाचा आणि सूचक प्रभाव जाणून घेणार आहोत. ही अमावस्या साधी नाही, ग्रहस्थिती सूचित करते की घरगुती वातावरण आणि तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होऊ शकते. लहान कारणांवरून मोठे मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरण्यासाठी नसून सतर्क राहण्यासाठी आपले राशी भविष्य सांगत आहे. तर तूळ राशीवर अमावस्येचा नेमका कोणता परिणाम होणार आहे, यामुळे सर्वात महत्त्वाचा एक भाग सोपा आणि पण प्रभावी आहे, जो उपाय तुम्हाला मोठा तणाव टाळण्यासाठी मदत करू शकतो. जर तुमची तूळ रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर तूळ राशीचा स्वामी माऊली परिवारातील सर्व श्रद्धावान तूळ राशीच्या मित्रांना 17 फेब्रुवारीच्या अमावस्येचा विशेष प्रभाव जाणून घेणार आहोत. ही अमावस्या सामान्य नसून ग्रहस्थितीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि सूचक मानली गेली आहे. तूळ राशीचे स्वामी शुक्र असल्यामुळे संतुलन, नातेसंबंध आणि सौंदर्य यांचा या राशीवर मोठा प्रभाव असणार आहे. मात्र अमावस्येच्या काळात चंद्रबल कमी असते आणि मानसिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढते. घरातील वातावरण अचानक तणावाची लाट निर्माण होऊ शकते. लहान कारणांवरून मोठे गैरसमज होण्याचे निर्माण होऊ शकतात. म्हणून या दिवशी संयम हाच तुमचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरण्यासाठी नाही, तर सतर्क राहण्यासाठी, योग्य वेळी कोणती कृती करायची आणि कोणता संवाद करायचा किंवा कोणती वाद टाळायचा यासाठी माहिती देत असतं. तर या अमावस्येला सूर्य चंद्र एकाच राशीत असल्यामुळे भावनिक ऊर्जा अंतर्मुख होत तूळ राशीचे मित्र सामान्यतः शांतप्रिय असतात. पण जेव्हा त्यांना अन्याय वाटतो तेव्हा अंतर्मन अस्वस्थ होतात. हीच अंतर्गत अवस्था घरातील संवाद प्रतिबिंबित होऊ शकतो. एखाद्या जुन्या विषयावरून चर्चा पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. ग्रह सूचित करतो की शब्दाची निवड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. बोलताना तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून नक्की बोला. तर तूळ राशीच्या 4थ्या भावावर पडणारा ग्रह प्रभाव घरगुती वातावरण चढ उतार दाखवणार आहे. 4था भाव म्हणजे घर, आई, स्थैर्य आणि मानसिक शांती. या भावात अस्थिरता निर्माण झाल्यास लहान गैरसमज देखील मोठे वाटू लागणार आहेत. त्यामुळे एखादा छोट्या विषयावरून मतभेद वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे पूर्णपणे टाळण्यासाठी येणारे काही संवादाचे सूर मृदू ठेवला तर या परिस्थितीला आपोआप शांतता होईल. ग्रहस्थिती ही केवळ ऊर्जा दाखवते. अंतिम निर्णय तुमच्या वागणुकीवर अवलंबून असणार आहे. म्हणून सतर्क राहा आणि शब्दावर नियंत्रण ठेवणे हीच खरी गुरुकिल्ली असणार आहे. या काळात आर्थिक बाबीबद्दलही घरात चर्चा होऊ शकते. खर्च, गुंतवणूक किंवा भविष्यातील नियोजन यावर मतभेद संभवतात. तर तूळ राशीचे लोक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मोठे आर्थिक निर्णय योग्य ठरेल. शक्य असल्यास त्या दिवशी फक्त नियोजन करा आणि प्रत्यक्ष कृती पुढील शुभ तिथीला करा. यामुळे अनावश्यक तणाव टाळता येईल. तसेच नातेसंबंधाच्या दृष्टीने हा दिवस संवेदनशील ठरू शकतो. पती-पत्नी, भावंडे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी संवाद करताना आदराची भाषा वापरणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती सूचित करते की जुने गैरसमज पुन्हा समोर येऊ शकतात. अशा वेळी भूतकाळात अडकून न राहता वर्तमानात तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. तूळ राशीची ताकद म्हणजे समोर थेट घडवून आणणे. तुम्हाला घरातील शांतता माध्यमातून होऊ शकते. म्हणूनच संयम आणि समजूतदारपणे या दिवशी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अमावस्या अंतर्मुखाचा काळ असणार आहे. म्हणून तूळ राशीच्या मित्रांनो, सकारात्मकता ऊर्जा मिळणार आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केल्यास घरातील वातावरणही चांगले राहणार आहे आणि त्याचे परिणामही तुम्हाला चांगले जाणवणार आहेत.
या अमावस्येला शुक्र आणि चंद्र यांचे सूक्ष्म संबंध तूळ राशीसाठी भावनिक संवेदनशीलता वाढवू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. एखादी गोष्ट मनाला लागली की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ थांबा आणि शांतपणे विचार करा. अनेकदा तात्काळ उत्तरं देण्यासाठी मौन अधिक प्रभावी ठरते. ग्रहस्थिती सूचित करते की संयम राखणाऱ्यांनाच यश मिळते. त्यामुळे आपल्या स्वभावातील संतुलन जपा आणि घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचा अनुभव तुमच्यासाठी आधार ठरू शकतो. एखाद्या विषयावर मतभेद असेल तर त्याचा सल्ला ऐकणं आवश्यक आहे. तर तूळ राशीला न्यायप्रियता लाभलेली असते, पण कधीकधी कठोर शब्द टाळणे आवश्यक आहे. संवादातील सौजन्य घरातील तणाव कमी करू शकते. म्हणून प्रत्येक वाक्य बोलताना त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून ती वाक्य तुम्ही घरात बोला. तर या अमावस्येच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो की सकाळी किंवा सायंकाळी शांत मनाने देवी लक्ष्मी व महालक्ष्मीचे स्मरण करा. घरात तुपाचा दिवा लावा आणि कुटुंबाच्या शांतीसाठी प्रार्थना करा. हा साधा उपाय सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. प्रार्थनेमुळे मनाला अस्वस्थता कमी होते आणि घरात सौम्य वातावरण तयार होते. नियमितपणे हा उपाय केल्यास घरातील तणाव हळूहळू कमी होईल. आणि तूळ राशीच्या व्यक्तींनो, या दिवशी शक्यतो वादग्रस्त चर्चा टाळा. सामाजिक माध्यमांवर किंवा नातेवाईकांच्या कोणत्याही विषयावर तीव्र प्रतिक्रिया देऊ नका. ग्रहस्थिती सूचित करते की गैरसमज पटकन वाढू शकतात. त्यामुळे संयमित आणि मर्यादित संवाद ठेवा. आपले काम प्रामाणिकपणे करा आणि अनावश्यक वादात पडू नका. यामुळे मानसिक शांती टिकून राहील आणि कार्यक्षेत्रातही या दिवशी थोडी अस्थिरता जाणवू शकते. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र तूळ राशीचे संतुलन राखण्यासाठी कौशल्य येथे उपयोगी पडणार आहे. शांतपणे परिस्थिती हाताळल्यास वरिष्ठांचा विश्वास वाढणार आणि निर्णय घेताना काही करू नका. थोडा वेळ द्या आणि विचारपूर्वक पाऊल उचला. यामुळे तुमच्याच आयुष्यातील अडचणी टाळता येतील. आरोग्याच्या दृष्टीनेही ही अमावस्या थोडी थकवा देणारी असू शकते. योग्य आहार आणि विश्रांती याकडे लक्ष द्या. जड अन्नपदार्थ सेवन करण्याचे या दिवशी टाळा, कारण पचनसंस्थेची काळजी घ्या. योग आणि प्राणायाम केल्यास मन आणि शरीर दोन्ही स्थिर राहील आणि सकारात्मकतेचा परिणाम काय असतो. त्यामुळे स्वतःची काळजी अत्यंत घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दिवशी घर स्वच्छ ठेवणं, वातावरण शुद्ध ठेवणेही लाभदायक ठरणार आहे. शक्य असल्यास घरात सुगंधित धूप लावा. सकारात्मक विचारांचे वातावरण निर्माण होईल. तूळ राशीची खरी ताकद म्हणजे समतोल आणि सौहार्द निर्माण करण्याची क्षमता. अमावस्येच्या काळात हीच ताकद तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरणार आहे. प्रत्येक परिस्थितीत न्याय आणि संयम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमचे शांत वर्तनच घरातील वाद शांत करू शकतात. शेवटी ही अमावस्या तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देते की घरातील शांतता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ती जपण्यासाठी संयम, श्रद्धा, सकारात्मक विचार आवश्यक आहे. घाबरण्याची गरज नाही. फक्त सतर्क राहा. साधी प्रार्थना, शांत संवाद आणि विवेकपूर्ण निर्णय हेच तुमचे खरे उपाय असणार आहे. ग्रहस्थिती बदलत राहते, पण तुमचा आत्मविश्वास आणि श्रद्धा कायम राहिली पाहिजे. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर तुम्ही कोणतीही परिस्थिती सहज हाताळू शकता. ग्रहस्थिती ही कायमस्वरूपी नसते, पण आपली प्रतिक्रिया आणि आपले निर्णय भविष्यातील वातावरण ठरवतात. म्हणून 17 फेब्रुवारीची अमावस्या तूळ राशीसाठी संतुलनाची परीक्षा घेणारी ठरू शकते. वातावरण घरातील शांत ठेवण्यासाठी तुमचा संयम, तुमचे शब्द, तुमचा समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लक्षात ठेवा, मोठे वाद बहुतेक वेळा छोट्या गैरसमजुतीमुळे होतात. जर तुम्ही संयम राखला तर कोणतेही संभाव्य महाभारत सहज टाळता येऊ शकते. दररोजचे राजभविष्य, ग्रहगोचर विश्लेषण आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.